जा आजीला मला टेन्शन नको घेऊ. नाही घेऊ टेन्शन नाही. गमला नाही की चालली यायचो फोन करतो मला तिकीट बुक करून देईन मी. होतंय का? पडू नये मम्मा. सॉरी मम्मा. काही नाही केलं बेटा. सोडतच नाही मग पाकड्याचा कोंगा आता नंबर नेला माझा पायाला. तर चला फायनली मी सासरहून आलेली आहे. 4 वाजलेले आहेत यायला, कारण सकाळीच मी गेली. म्हटलं येणं झालं पाहिजे कारण माझी तिकीट बुक आहे ट्रॅव्हलचं संध्याकाळचं 7 वाजताचं. तर फायनली आता आम्ही आलेलो आहोत. स्वराजला भरपूर गरमी होत होती तर कपडे वगैरे काढून ठेवलेले आहेत. तसं नाही करू बेटा, सजव पटापट. थकला बिचारा सकाळीपासून आणि 4-5 दिवस प्रवास. तर आहे स्वयंपाक बघू शकता. तर आता आम्ही जेवण वगैरे करतो आणि एक चक्कर प्लॉटकडे पण मारून यायचं आहे आणि मग निघायचं आहे. है ना पिल्लो? थांबते ते आजी मोबाईल. तर या प्लॉटची नोंदणी मी करायला टाकलेली आहे आणि लास्ट टाईम मी जेव्हा आली होती ना तेव्हा या प्लॉटमध्ये मी कुंपण घातलेलं होतं बांबूच्या ताट्यांचं. परंतु आता गेली ना तेव्हा इथं भरपूर असं गवत वाढलेलं आहे आणि मुंगूस पण होतं इथं, माहीत आहे का? मुंगूस पण होतं. आणि मग जे बाजूचे दादा आहेत मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला पैसे वगैरे देते, तुम्ही फक्त फवारणी करा आणि हे गवत फवारणी केल्यामुळे चाललं जाते. तर कसा आहे माझा प्लॉट नक्की सांगा आणि लवकरच घरकुलमध्ये नंबर लावून मी या प्लॉटचं बांधकाम चालू करणार आहे. म्हणजे रूम वगैरे काढणार आहे आणि रेंटनी देणार आहे. तर काम करू नये, व्हिडिओ शूट करायचं मध्ये तर मला काम करू दे. तर बघा आपण हा फ्लॅट आपला प्लॉट साफ करून गेलतो. आता इथं लॉन्ड्री लागलेली आहे. यांची आहे म्हणा ती लॉन्ड्री. आशाबाई यांची आहे म्हणा ही लॉन्ड्री. का हे पोपयाचे नवरा. तर इथं आम्ही पाय मुंगूस आहे तिथं मुंगूस. जाऊ दे मुंगूस ना साप येत नाहीत. मुंगूस फिरू द्यायचं चांगला आहे. तर हा प्लॉट आहे. मी ना साफ करून गेली होती पुण्याला गेलती तेव्हा. तर इथं आता एवढं हे झालेलं आहे. आता इथं माणूस लावा लागते हे गवत फवारणीसाठी. तू अशी तर जेव्हा मी बाहेर सोडलं ना तेव्हा मी भरपूर अशी रडलेली आहे. कारण त्या घरात मी जेव्हा गेली ना आणि जेव्हा निघते ना तेव्हा मला म्हणजे ते आठवतं की या घरासाठी मी किती कष्ट केले. नवरा नसताना मी ते घर बांधलेलं आहे आणि ते घर मला सोडावं वाटत आहे. मला आज देवाच्या दयेने, स्वामींच्या आशीर्वादाने, माझ्या आईच्या आशीर्वादाने कशाचीच कमतरता नाही. परंतु जेव्हा कधी मी ते घर सोडते तर मला खूप दुःख होते आणि असह्य अशा वेदना होतात. तर इथं प्लॉटमध्ये आम्हाला दिसलं होतं मुंगूस, तुम्ही बघू शकता, कारण गवत असं भरपूर होतं. आणि माझं तर सोडा, आई आणि मी कधीच आम्ही वेगळ्या राहिलो नाही. त्याच्यामुळे कसं होतं की आई पण तेवढीच रडते जेवढी की मी रडते. मम्मा खूप त्रास होतो मला हे घर सोडताना, खूप त्रास होतो. हो आली. त्रास होत आहे का मम्मा? खूप त्रास होतो. होतंय का? पडू नये मम्मा. सॉरी मम्मा. काही नाही केलं बेटा. या घरात माझ्या लेकरांच्या आठवणी आहेत, त्याच्यामुळे मला सोडताना खूप त्रास होतो. मम्मा नाही घेऊन देऊ ते जल्दी काम तुझ्या. सॉरी मम्मा, तुम्ही पटकन. तर आई खाली माझ्यासाठी चहा वगैरे करत होती आणि मी थोड्या वेळसाठी वर गेली होती. कारण ते घर मला काही केल्या सोडावंच वाटत नाही. जरी मी पुण्यात असेल तरी पण कसं मला ते घर सोडा वाटत नाही मला ते, कारण त्या घरात स्वराजच्या अशा भरपूर आठवणी आहेत. आणि मी रडत होती, आईला काही माहिती नव्हतं. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आईला समजणार की मी वर जाऊन रडली होती. चला फ्रेंड्स, तर फायनली आता मी निघत आहे कारण झालेला आहे टायमिंग. पटकन फ्रेश होते आणि निघते. चलो सगळ्यांना कि तेरा यहाँ कोई नहीं.
इकडे काही आहे का माझं? नाही आहे. चला, आमच्या महालक्ष्मी असतात तर येताना न चुकता मी त्यांना नमस्कार करत असते आणि त्यांना नमस्कार केल्यानंतरच मी घरातून पाऊल बाहेर टाकत असते. तर फायनली आता नमस्कार वगैरे केला आहे म्हणून मी त्यांना नमस्कार केल्याशिवाय घरातून निघत नसते. तर नमस्कार केलेला आहे, खाली ॲटो आलेला आहे, तर आपल्याला निघायचं आहे. ओके, तर चला, उशीर नाही झाला पाहिजे. चला फ्रेंड्स, निघत आहे मी. रिक्षा आलेला आहे. इकडे सर येते ना आजी. चल चल बेटा वर चल, मग येतो. 6 नंबर मोहिनी हजारे. जाय मग. हो, काळजी घे स्वतःची, टेन्शन नको घेऊ कोणाचं. जाय, आजीला मला टेन्शन नको घेऊ. गमला नाही की चालली यायचो, फोन करतो, मला तिकीट बुक करून देईन मी. गमला होता ना आजी? आजी गमला होता का? जाय वर जा. मम्मा मी तिकडला मोठी जाते. जाय. तर आईने मला सोडताना भरपूर अशी आई रडत होती. म्हणजे आईचे अश्रू थांबत नव्हते, कारण ती मला सोडून आणि मी तिला सोडून म्हणजे कधीच आम्ही राहिलो नाही. माझा पहिला डायव्हर्स झाल्यानंतर सुद्धा मी आईसोबत राहिली आणि आता हा माझा दुसरा नवरा म्हणजे गणेशजी सोडून गेल्यानंतर सुद्धा मी आईसोबतच राहिली. आणि आई माझ्यासोबत असली की मला खूप सपोर्ट होते आणि खूप म्हणजे खूप बरं वाटे. जरी मला तिचा पैशाचा सपोर्ट नसला तरी मानसिक सपोर्ट जो म्हणतात ना, तो खूप छान आहे. आणि या जगात एवढ्या लोकांनी मला धोका दिलेला आहे, आता मला फक्त माझ्या आईवर विश्वास आहे. त्याच्यामुळे तिला सोडताना मला खूप वाईट वाटत होतं. माझी खूप इच्छा होती की ती माझ्यासोबत आली पाहिजे, परंतु दुकानामध्ये सध्या माल भरलेला होता, त्याच्यामुळे ती आली नाही. परंतु तिने मला प्रॉमिस केलेला आहे की मी लवकरात लवकर येणार आहे. खूप रड येत होता मला अक्षरशः. म्हणजे आमची जेवणाची गाडी थांबली तिथपर्यंत मी रडली आणि नंतर माझे डोळे पण सुजलेले होते, तुम्ही बघू शकता. परंतु निघता निघता आईने दिलेला होता माझ्यासाठी पालक पराठा, चटणी आणि पोळी, तर तुम्ही बघू शकता. तर स्वराजला भूक लागली होती तर त्याने गाडीतच जेवण केलं आणि तो झोपला होता. नंतर तिचं गाडी थांबली तर आईचा कॉल आला होता की जेवण करून घेशील, म्हणून मग मी जेवण वगैरे केलेलं आहे. आणि जेवण केल्यानंतर वॉशरूमला वगैरे जाऊन आली, कारण आता गाडी कुठंही थांबणार नाही, डायरेक्ट पुण्याला थांबणार आहे त्याच्यामुळं. तर तुम्ही बघू शकता. आणि एकटी ट्रॅव्हलिंग करणे, मुलाला घेऊन ट्रॅव्हलिंग करणे खूप म्हणजे खूप स्वतःवर लक्ष ठेवावं लागते, कारण कुठं काय होणार हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे नेहमी मी कुठेही असली तरी कॅमेरा माझा चालू ठेवते, लोकेशनसुद्धा मी नेहमी ऑन ठेवते, कारण आपल्या मोबाईलचं लोकेशन हे नेहमी ऑन ठेवायचं. कधी पण कुठं पण कधी जर काही झालं तर लोकेशन लवकरात लवकर ट्रेस होऊ शकते. तर स्वराज इथं मस्तपैकी झोपलेला होता, त्याच्यानंतर मी पण झोपली, रडत रडत झोपली पण झोपली. आणि त्याच्यानंतर सकाळी सकाळी ते बोलले चला खराडी बायपास. नंतर मग मला जाग आला आणि मी पटापट बॅग वगैरे पॅक करून घेतली, कारण मला उतरायचं होतं संगमवाडीला. तर हे आहे आपलं पुणा. स्वराज तर बाबा अजूनही झोपलेलाच होता, परंतु त्याला मला उठवायचं होतं. तर असा आहे आजचा ब्लॉग. लवकरात लवकर आई येऊ हीच म्हणजे मी प्रार्थना करते. आणि खूप म्हणजे खूप रडली, म्हणजे मूड माझं ऑफ झालं होतं. सासऱ्यांना म्हटलं तुम्ही या माझ्याजवळ तर त्यांना घर सोडू वाटत नाही, आईला म्हटलं तू ये माझ्याजवळ तर तिला पुण्यात करमत नाही. काय करायचं यांचं मला समजत नाही. तर फायनली आता आम्ही ट्रॅव्हल्समधून उतरलेलो आहो आणि आम्हाला जिथं म्हणजे ट्रॅव्हल्स थांबणार होती आणि स्वराज ते एकदम झोपीतच होता. मग त्याला कसं तरी उठवलं आणि उठवल्यानंतर आमची बॅग वगैरे ट्रॅव्हल्समधून काढून घेतली, लगेच रिक्षा केला आणि रिक्षाने आम्ही जात आहोत आता घरी. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत चला. आणि स्वराज सकाळी सकाळी आला होता मस्तीमध्ये, म्हणजे अशा मजा तो खोड्या काढतो. आपण त्याला गुदगुदी केली की तो सुद्धा आपल्याला गुदगुदी करतो. आणि आपलं आयुष्यच आता याच्यात आहे, आई आणि 2 मुलं, याच्या व्यतिरिक्त आपल्या आयुष्यात कोणी येणार नाही आणि आपल्याला नको पण आहे, कारण एवढ्या लोकांपासून धोका खाल्लेला आहे की सांगू नका. परंतु वारंवार माझ्या मनातून नेहमी मी बद्दुआ देत असते त्या लोकांना ज्यांच्यामुळे मी माझं घर सोडलेलं आहे. आयुष्यातही ते लोक कधी सुखी राहतील नाही. आणि जेवढी मी आणि माझी आई रडलेली आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त ते लोक रडणार आहे एक दिवस.
माझे तरी अश्रू पुसणारे आहेत, माझ्या आईचे अश्रू पुसणारे आहेत, पण त्यांचे अश्रू पुसणारे कोणीच राहतील नाही. आता ही बॅग हा स्वराज कसं जायचं वर, आम्हाला आलेलं आहे टेन्शन. चल बेटा पटापटा. चला आता वर जाते. अशा पद्धतीने मी फायनली घरी आलेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना थँक्यू सो मच की तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला. आणि अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे, अजून तुमचे काय प्रश्नाचे उत्तर आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चांगल्या भाषेत. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत नसेल तर डिसलाईक सुद्धा करू शकता, परंतु तुमचे किती चांगले संस्कार आहे कमेंट बॉक्समध्ये शिवीगाळ करून सांगू नका, कारण मला आता कोणासोबतच वाद करायचा नाही आहे. तर इथं माझे पार्सल आलेले होते ते मी घेत आहे. बाय बाय.